स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. मुख्याधिकारी देसाई. दरवाढीवरून हॉटेल व्यावसायिकांची बैठक निष्फळ. शुक्रवारी मोर्चाचा इशारा. कुरुंदवाड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाच्या परिसरात स्वच्छता राखणे बंधनकारक असून याबाबत कोणतीही हलगर्जीपणा अथवा हायगय खपवून घेतली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी दिला. कुरुंदवाड नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरोग्य विभाग आणि हॉटेल व्यावसायिकांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे, आरोग्य निरीक्षक फुले, नगरसेवक तानाजी आलासे, अली बागवान, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्यासह शहरातील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याप्रकरणी संबंधित व्यावसायिकांनी पालिकेला दिलेल्या खुलाशाचे वाचन करण्यात आले. त्यावर गोपाळ चव्हाण यांनी तीव्र आक्षेप घेत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान गॅस टंचाई आणि खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीचा आधार घेत चहा व खाद्यपदार्थांचे दर वाढवण्यात आल्याचा मुद्दाही बैठकीत गाजला. आता गॅस पुरवठा सुरळीत झाल्याने वाढीव दर मागे घेऊन दरावर नियंत्रण आणावे अशी मागणी नगरसेवक तानाजी आलासे, दिलीप बंडकर आणि शाहीर आवळे यांनी केली. मात्र व्यावसायिकांनी दर कमी करण्यास नकार दिल्याने लोकप्रतिनिधी आणि व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वाद झाला. दरवाढीचा प्रश्न मार्गी न लागल्याने पुरवठा विभागाकडे निवेदन देऊन शुक्रवारी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे सुनील कुरुंदवाडे, नगरसेवक तानाजी आलासे आणि शाहीर आवळे यांनी दिले. बैठकीच्या शेवटी आरोग्य निरीक्षक फुले यांनी स्वच्छतेसंदर्भातील नियमावलीचे वाचन करून हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या सूचनाही दिल्या. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 कुरुंदवाड. पाण्यासंदर्भात व्यवसाय झाले. त्यानंतर आम्ही 3-4 दिलं अल्टिमेट. त्यानंतर त्यांनी एक जर झाला बरा मग शुक्रवाराने मी आंदोलन सोडलं जाणार. कुठल्या संदर्भात चहाचं 10 रुपये ते 7 रुपये व्हा, हा 5 रुपये व्हा, भजी 30 रुपये आहेत ती 25 रुपये व्हा, वडा 25 रुपये आहे ती 20 रुपये व्हा. प्रत्येक या पदार्थाची कुठेतरी बाबा आहे म्हणजे थोडंफार कमी जास्त व्हा. पाणी स्वच्छ केलं त्यांचं काय हे ठरलं. जे आता नगरपालिकेत मिटिंग झाली ती स्वच्छता विभाग मग कामगार असतील, चूळ भरायला गेलं तर त्याचं स्वच्छ पाहिजे, मावा खायला नको, हे वास नको. तुम्ही पाणी अकवायचं पाणी पाहिजे. आज हॉटेल व्यवसायाचे आणि नगरपालिकेची आणि आमची सामाजिक कार्यकर्त्यांची आज मिटिंग झाली. मिटिंगमध्ये गदारोळ झाला की जे पाणी संडासमधून वापरलेले ती वस्तुस्थिती आहे, परंतु तिने म्हणतात आम्ही वापरणार आहे. वस्तुस्थिती आहे, वापरलं असेल तर त्या दिवशी का विरोध केला नाही? त्या दिवशी विरोध करायला पाहिजे होता. की वस्तुस्थिती आहे, माफी मागायला पाहिजे होता. परत असं घडणार नाही, असा प्रकार घडणार नाही असे माफी मागायला पाहिजे होतं. परंतु तसं न करता तुमचं सांगायला यांना सगळ्यांना FDIचे सगळे नियम लागू व्हायला पाहिजे. यासाठी आम्ही तानाजी आलासे साहेबांनी बोलले की या 2-3 दिवसांना आम्ही आंदोलन करणार. ते शुक्रवारी ती FDIचे आणि नगरपालिकेचे जे काय नियम आहेत त्यांना नियमावली लागू व्हायला पाहिजे. यासाठी आमचं आंदोलन असणार आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालणार. आणि ह्याने पाणी स्वच्छ द्यायला पाहिजे, जनतेला स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे, ग्राहकाला स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं घाण पाणी वापरता कामा नये, संडासचं पाणी वापरता कामा नये. त्यांनी व्यवस्थित राहायला पाहिजे, जडीसुद्धा त्यांची व्यवस्थित राहायला पाहिजे. सगळे टेबले ग्लास बी सगळे स्वच्छ ठेवायला पाहिजे. बाहेर जे भजीचं जे विकलं जाते बाहेर उघड्यावर त्याच्यावर काहीतरी जाळे बिळे घालायला पाहिजे. असा प्रकार करायला पाहिजे अशी आज मी मागणी आज सगळ्या आमच्या समितीमार्फत कुरुंदवाड शहर पुरोगामी संघटनेच्या वतीने मी करीत आहे. घटनास्पद हॉटेल व्यावसायिकांनी जो केलेला आहे त्या संदर्भात आज नगर परिषदेमध्ये सर्व हॉटेल व्यावसायिकांना व आमच्या सर्व समितीच्या कार्यकर्त्यांची मिटिंग आज नगरपालिका परिषदेमध्ये बोलवलेली होती. त्या मिटिंगसाठी सर्व व्यवसायधारक आले होते, पण त्यांनी आपण जे घटनास्पद कृत्य केलं आहे ते मान्य न करता सामाजिक कार्यकर्त्यांच्यावरच व इतर प्रतिष्ठित नागरिकांच्यावरती त्यांनी आरोप केलेला आहे की आम्ही हे कृत्य केलेलंच नाही. तर आमच्या सर्व कुरुंदवाडवासियांच्याकडून व आमच्या समितीच्या संघटनेच्या मार्फत आम्ही नगर परिषदेला व FDIच्या खात्याला विनंती करतो की जे काही आपले जे नियम आहेत त्या नियमानुसार सर्व हॉटेलधारकांना हे नियम पाळूनच व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही शुक्रवारपासून कुरुंदवाडमध्ये आंदोलन निर्माण करू हे आम्ही सूचित करतो.